नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 12चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिल्या प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज दुसरा प्रश्न सोडूया। यामध्ये पण एचसीएफच काढायचा आहे, पण तो डिव्हिजन मेथडनं काढायचा आहे। पहिल्या प्रश्नामध्ये आपण एचसीएफच काढला होता, तो प्राइम फॅक्टर काढून काढला होता। आज आपण डिव्हिजन मेथडने कसा काढायचा ते पाहूया, सोडूया। फाइंड दी एचसीएफ बाय दी डिव्हिजन मेथड। डिव्हिजन मेथडने एचसीएफ काढायचा आहे। अँड रिड्यूस टू दी सिम्पलेस्ट फॉर्म। हा जो फ्रॅक्शन आहे याचं सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे। स्मॉलेस्ट फॉर्म नंतर कॅल्क्युलेट करायचा आहे। प्रथम आपणास काय करायचं आहे, एचसीएफ काढायचा आहे डिव्हिजन मेथडने। हे दोन नंबर 275 आणि 525 या दोन संख्यांचा एचसीएफ काढायचा आहे आपणास। या फ्रॅक्शनचा एचसीएफ नाही। 275 आणि 525 एचसीएफ काढायचा आपल्याला। 275 आणि 525 या दोन संख्यांचा काढायचा आहे। ह्या फ्रॅक्शनचा नाही, फ्रॅक्शनचा आपल्याला काय करायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे। आणि एचसीएफ ह्या दोन नंबरचा काढायचा आहे। तर एचसीएफ डिव्हिजन मेथडने काढण्यासाठी येथे मोठा नंबर कोणता आहे, 525। मग 525ला काय करायचं, ह्या स्मॉल नंबर 225 डिवाइड करायचं। 275 डिवाइड करायचं। डिवाइड करताना कितीचा भाग बसेल, एकचाच भाग बसेल। आन्सर येईल 275। एकने भाग दिला, ही सबट्रॅक्शन घ्यावं लागेल। 0 5 आणि 3 म्हणजे 2 ही आपली रिमाइंडर आली। आता ही रिमाइंडरनं काय करायचं, हा जो पहिला आपला डिवायझर आहे त्याला डिव्हिजन करायचं। म्हणजे हा नंबर येथे आणायचा। ही रिमाइंडरनं पहिला जो डिव्हिजर होता त्याला आता डिवाइड करायचं आहे। 1चाच भाग जाईल 250। आता रिमाइंडर किती आली आपली, 25। 25 ने आता डिवाइड करायचं कशाला, या आधीच्या डिवायझरला म्हणजे 250ला। 10चा भाग जाईल 25। रिमाइंडर आपली येईल आता 0। रिमाइंडर 0 आली। ज्या वेळेस रिमाइंडर 0 येते त्यावेळेस ही प्रोसेस आपली एंड होते। आणि शेवटचा जो डिवायझर आहे हा 25, हा आपला ह्या दोन संख्यांचा एचसीएफ असतो। हेन्स एचसीएफ ऑफ 275 and 525 इज 25। हा आपला एचसीएफ आला। आता स्मॉलेस्ट फॉर्म काढायचा ह्या फ्रॅक्शनचा 275 and 525। आता एचसीएफ आपला किती आला होता, 25। म्हणजे एचसीएफ आला म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे हा या दोन नंबरमधला। त्यामुळे या 275ला 25ने पूर्ण भाग जाईल आणि किंवा 525ला 25ने पूर्ण भाग जाईल। म्हणून ह्या 275ला डिवाइड करायचं कशानं, एचसीएफनं, एचसीएफ 25नं। आणि 525ला डिवाइड करायचं 25नं। हे जर आन्सर आपण सोडवलं किती येईल, 25 1 25, 2 राहतील, 25 1 11। पूर्ण भाग जरा जातोय 11चा। आता 25 2 50, 2 राहतील आणि 25 1 25 म्हणजे 11/21 हे आपलं स्मॉलेस्ट फॉर्म येईल किंवा सिम्पलेस्ट फॉर्म येईल। नेक्स्ट 76 and 133 या दोन संख्यांचा आपल्याला एचसीएफ काढायचा आहे। 76
अँड 133 यांचा SCF काढायचा आहे आणि ह्या फ्रॅक्शनचं काय काढायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे. त्यामुळे आपण डिव्हिजन मेथडनं काढण्यासाठी मोठी संख्या कोणती आहे, 133. मग 133ला आपण डिवाइड करायचं ह्या 76नं डिवाइड करायचं. 1चाच भाग जाईल, 1चा म्हणजे 76 होतील. हे सबस्ट्रॅक्शन होईल 7 आणि 5. ही आली रिमाइंडर. आता ह्या रिमाइंडरनं कशाला डिवाइड करायचं, ह्या पहिला जो आपला डिवायझर होता 76 म्हणजे हा नंबर येथे येणार, हे आन्सर काढायचं. 1चाच भाग जाईल 57, हे सबस्ट्रॅक्शन घेतलं आपण 9 अँड 1 19 राहतील. आता रिमाइंडर किती आली, 19. आता ह्या 19नंच डिवाइड करायचं कशाला, पूर्वीच्या डिवायझरला, म्हणजे पूर्वीचा आपला 57 पूर्ण भाग जाईल 3चा, 19 3 57. रिमाइंडर किती येईल, 0. ज्यावेळेस रिमाइंडर 0 येते त्यावेळेस ही प्रोसेस एंड होते आणि लास्टचा जो आपला डिवायझर आहे हा 19 हा आपला SCF येतो ह्या दोन संख्यांचा. हा 57 SCF होणार नाही, 76 होणार नाही लास्टला. या प्रोसेसला आपण येथे 0 आलेला रिमाइंडर म्हणून हा डिवायझर हा आपला SCF होईल. हेन्स SCF of 76 and 133 is 19. आता SCF 19 आला म्हणजे हे आता सिम्पलेस्ट फॉर्म काढण्यासाठी 9 76 अपॉन 133 सिम्पलेस्ट फॉर्म 19 आहे SCF म्हणून 19ने ह्या 76ला आपण डिवाइड करायचं. जो SCF आला त्याने डिवाइड करायचं. ह्या 133ला काय करायचं, 19ने डिवाइड करायचं. याही संख्येला आपण 19ने डिवाइड केलं, याही संख्येला आपण 19ने डिवाइड केलं, त्यामुळे काही फरक पडत नाही. 19 चोक 76 येईल आणि 19चा भाग जाईल 7ने, 19 7 33 133 म्हणजे आन्सर येईल आपलं 4/7. हा आपला सिम्पलेस्ट फॉर्म होईल. नेक्स्ट येथे आपणास SCF काढायचा आहे 161 आणि दुसरी संख्या 69. ह्या दोघांचा SCF काढायचा आहे. तर यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 161. मग 161नं आपण डिवाइड करायचं 69ला, 69ने डिवाइड करायचं 161ला. 16 12 म्हणजे 2चा भाग जाईल, 2ने 138 होईल. हे सबस्ट्रॅक्शन घ्यावं लागेल. 3 2 रिमाइंडर आपली 23 येईल. रिमाइंडर 23 आली की मग ह्याच 23नं काय करायचं, ह्या 69ला आधीचा जो डिवायझर आहे त्याला डिवाइड करायचं आलेल्या रिमाइंडरनं. 23 3चा भाग जातो आहे कंप्लीट, 23 3 69 म्हणजे रिमाइंडर आपली 0 येईल. रिमाइंडर 0 आली म्हणजे आन्सर संपलं, आपलं प्रोसेस एंड झाली. लास्टचा डिवायझर आपला 23 आहे, त्यामुळे ह्या दोन्ही संख्यांचा SCF किती होईल, SCF ऑफ 161 and 69 is 23. SCF आला आपला 23. आता 9 स्मॉलेस्ट फॉर्म काढू. आता 161/69 म्हणजे हा फॅक्टर दोन्ही संख्येचा आहे, त्यामुळे या फॅक्टरने दोन्ही संख्येला आपण डिवाइड करू. 69
HCFने आपण डिवाईड केलं तर आन्सर किती येईल 23 पूर्ण 7चा भाग जाईल 23 7 61 म्हणजे 7चा भाग 23 3चा भाग जाईल म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म कोणता येईल आपला 7/3 देअरफॉर 161/69 इक्वल टू 7/3 हा आपला सिम्पलेस्ट फॉर्म होईल किंवा स्मॉलेस्ट फॉर्म. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.